भाजपसाठी होते, कारण भाजपनं स्वबळावर 272चा आकडा, बहुमताचा आकडा, मॅजिक फिगरचा आकडा भाजपनं स्वबळावरती कलांच्या बाबतीत गाठलेला आहे। आकडे वेगानं बदलतात, महाराष्ट्राचं चित्र इंटरेस्टिंग बनते। आणि विदर्भात आणखी एक आपल्याला कल जो आहे तो समोर आलेला आहे। यवतमाळमध्ये संजय देशमुख आघाडीवर आहेत। यवतमाळला आपल्याला माहिती आहे ना, यवतमाळ वाशिम भावना गवळींचे तिकीट जे आहे ते कापण्यात आलेलं होतं आणि तिकडे संजय देशमुख जे आहेत ते आघाडीवर असताना बघायला मिळतात। त्यामुळे राजश्री पाटील यांची पिछाडी आहे आणि यवतमाळमधनं संजय देशमुख ठाकरे गटाचे उमेदवार संजय देशमुख यांनी आघाडी घेतल्याचं चित्र आहे। यवतमाळमध्ये नेमकं काय होणार याची सुद्धा उत्सुकता नागपूरमध्ये अगदी पहिल्यापासून नितीन गडकरींनी आपली आघाडी कायम ठेवलेली आहे। नितीन गडकरींचं मताधिक्य किती असेल याची अनेकांना उत्सुकता आहे। तर प्रणिती शिंदेंनी सुद्धा आघाडी घेतली आहे। राम सातपुते सोलापूरमधनं पिछाडीवरती आहे। आता एनडीएचा 300 आकडा जातोय ना, एनडीए 300, त्यामुळे 543 पैकी एनडीए 300 जागी आघाडीवर, भाजपा 276 ठिकाणी आघाडीवर, काँग्रेस 77, इतर 18। कलांमध्ये एनडीए 300 पार गेलेली आहे, ज्यामध्ये भाजप स्वबळावर 272 पार जाते आणि त्याच कलांसाठी, त्या आकड्यांसाठी हे ढोल आता वाजवले गेले। खरं तर अनेकांनी आज ढोल ताशांची तयारी केली आहे। कुणाच्या घरी ढोल ताशे विजयाचे वाजतात याची उत्सुकता आहे। अश्विन, पश्चिम